3 जानेवारीला येणारी पौर्णिमा ही तुळ राशीसाठी केवळ एक तिथी नाही, तर नियतीची घंटा वाजवणारा काळ आहे. या पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंतचा काळ वरून साधा नेहमीसारखा वाटू शकतो. रोजचं जीवन चालूच असतं, लोक भेटतात, कामं होतात, चर्चा सुरू असतात. पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर हा काळ तुळ राशीसाठी अदृश्य धोके, अचानक वळण आणि मोठ्या उलथापालथींचा संकेत देणारा आहे. या काळात चंद्राची मानसिक अस्थिरता, राहूची भ्रमनिर्मिती, मंगळाची उग्र ऊर्जा आणि शनीची कठोर परीक्षा एकत्र येते. त्यामुळे तुळ राशीची व्यक्ती नकळत अशा ठिकाणी, अशा लोकात आणि अशा परिस्थितीत अडकू शकते जिथून बाहेर पडणं सोपं राहत नाही. विशेष म्हणजे बहुतांश वेळा तुमची चूक नसतानाही तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच हा लेख भविष्य सांगण्यासाठी नाही, तर इशारा देण्यासाठी आहे. या काळात कोणती ठिकाणे टाळावीत, कोणत्या परिस्थितीत पायही टाकू नये आणि कोणत्या चुका तुमचं आयुष्य अडचणीत टाकू शकतात, याचाच सखोल उहापोह इथे करण्यात आलेला आहे. कारण काही वेळा भविष्य बदलण्यासाठी उपाय करण्यापेक्षा योग्य वेळी थांबणं आणि टाळणं हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. नंबर 1 आहे वादग्रस्त ठिकाणे. भांडणाची शक्यता असलेली जागा, अतिशय गंभीर धोका. 3 जानेवारी पौर्णिमेपासून तुळ राशीच्या कुंडलीत मंगळाचा सूक्ष्म प्रभाव आणि शनीची कठोर नजर एकाच वेळी सक्रिय होते. त्यामुळे बोलण्यावरचा ताबा कमी होतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढते. नेमका धोका कशाचा आहे? या काळात तुळ राशी व्यक्ती ज्या ठिकाणी लोकांचे मतभेद तीव्र असतात, आधीच वाद चालू असतो, निर्णय घेणारी मंडळी कठोर असतात, अशा ठिकाणी गेला तर तुमच्यावर दोष येण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, कोर्टात एखाद्या कामासाठी गेले असताना गैरसमज निर्माण होणे, पोलीस स्टेशनमध्ये साक्षीदार म्हणून बोलावलं जाऊन तुमचंच बोलणं उलट वापरलं जाणे, राजकीय किंवा सामाजिक बैठकीत तुमचा मुद्दा चुकीच्या अर्थाने मांडला जाणे. तुळ राशीसाठी हा धोका का जास्त आहे? कारण तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र समतोल, न्याय आणि सौम्यता देतो. पण या काळात शुक्रावर मंगळाची तीक्ष्ण दृष्टी असल्यामुळे शब्दात कडवटपणा येतो. शांतता राखायची इच्छा असूनही चिडचिड होते. समोरचा माणूस शत्रूसारखा वागू लागतो. यातूनच एक छोटी चर्चा क्षणात भांडणात बदलू शकते. मोठे कांड इथे कसे घडते तर एखाद्या बैठकीत तुमचा आवाज चढतो, समोरचा व्यक्ती पुरावा म्हणून रेकॉर्डिंग करतो, विषय बाहेर पसरतो, समाजात किंवा ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा खराब होते. हे सगळं एका क्षणात घडू शकतं आणि नंतर हात झटकून सुटणं कठीण होतं. नंबर 2 आहे जुने संबंध, भूतकाळातील लोक आणि तुटलेली नाती. आतून संपवणारा काळ. हा मुद्दा तुळ राशीसाठी सर्वात धोकादायक आहे. कारण या काळात राहू चंद्र संयोग भावनिक आठवणी आणि दडपलेली सत्य बाहेर आणतो. जुने लोक अचानक का भेटतात? 3 जानेवारी पौर्णिमेनंतर जुने मित्र अचानक संपर्क साधतात. माझे प्रेम संबंध पुन्हा आठवतात. पूर्वी वाद झालेले नातेवाईक संवाद सुरू करतात. हे सगळं योगायोग नाही, ग्रह तुम्हाला भावनिक जाळ्यात अडकवण्यासाठी परिस्थिती तयार करतात. या लोकांकडे जाणं धोकादायक का आहे? कारण तुळ राशीचे लोक स्वभावाने समजूतदार आणि माफी देणारे असतात. पण या काळात समोरचा तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतो. तुमच्याकडून माहिती काढून घेतली जाते. जुनी चूक, जुना वाद पुन्हा उकरून काढला जातो. तुम्ही मन मोकळं करता आणि समोरचा तेच शस्त्र म्हणून वापरतो. कोणते प्रसंग घडू शकतात? एखाद्या जुन्या मित्राच्या घरी गेल्यावर तुमच्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीकडे चुकीची चर्चा, माजी नात्यांमधील संभाषणाचे स्क्रीनशॉट बाहेर येणे, कुटुंबात आधी मिटलेले वाद पुन्हा भडकणे. यातून घरात तणाव, समाजात बदनामी, मानसिक अस्थिरता याची साखळी सुरू होते. आता मोठे कांड इथे कसं घडतं? भूतकाळातील व्यक्तींकडे अजूनही तुमच्याबद्दल अपूर्ण राग असतो, ईर्ष्या असते, बदला घेण्याची संधी ते शोधत असतात. तुम्ही शांततेसाठी भेद देता, पण समोरचा तेच तुमच्या विरुद्ध वापरतो. नंबर 3 आहे गर्दीची ठिकाणे, रात्रीचे प्रवास आणि अज्ञात वातावरण. नकळत अडवणारा धोका. 3 जानेवारी पौर्णिमेनंतर तुळ राशीच्या कुंडलीत राहू शनीचा सूक्ष्म पण घातक प्रभाव वाढतो. हा योग अचानक, अनपेक्षित आणि नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या घटनांना कारणीभूत ठरतो. गर्दीची ठिकाणे धोकादायक का ठरतात? या काळात तुळ राशीची व्यक्ती जर जत्रा, मिरवणूक, राजकीय सभा, मोठ्या पार्टी, रिसेप्शन, रेल्वे स्टेशन, बस स्टँडसारखी गर्दीची ठिकाणे इथे गेल्या तर स्वतःची चूक नसतानाही वादात ओढले जाणे, चुकीच्या व्यक्तीसोबत फोटो किंवा व्हिडिओ येणे, आरोपात अडकणे अशा घटना घडू शकतात. तुळ राशीचा स्वभाव सौम्य असतो, पण तुम्ही मध्ये पडून वाद मिटवण्याचा प्रयत्न करता. पण या काळात तोच प्रयत्न तुमच्याच अडचणी वाढवतो. रात्रीचे प्रवास का टाळावेत? तर रात्री निर्णय क्षमता कमी होते, अनोळखी लोकांवर विश्वास ठेवला जातो, एकाग्रता कमी होते. यावर राहूचा प्रभाव असल्यामुळे चुकीचे मार्ग निवडणे, वाहन चालवताना दुर्लक्ष, संशयास्पद लोकांचा संपर्क यातून अपघात, फसवणूक किंवा मानसिक धक्का बसू शकतो. अज्ञात ठिकाणांचा धोका.
कोणत्याही नव्या पार्टीत अचानक आलेल्या आमंत्रणाला ओळख नसलेल्या व्यक्तीच्या घरी जाणं या काळात फार धोकादायक आहे, कारण तिथे तुमच्यावर दोष टाकला जाऊ शकतो. तुमचं नाव चुकीच्या गोष्टींशी जोडलं जाऊ शकतं. तुमचा शब्द कोणीही ऐकत नाही. एकदा नाव खराब झालं की ते सुधारणं कठीण होतं. आता मोठं कांड म्हणजे नेमकं काय होऊ शकतं, तर संभाव्य गंभीर परिणाम काय आहेत? मोठे कांड हा शब्द इथे अतिशयोक्तीसाठी नाही, तर प्रत्यक्षात घडू शकणाऱ्या घटनांसाठी आहे. नंबर 1 आहे कायदेशीर अडचणीत अडकणे. तुमच्यावर चुकीचा आरोप साक्षीदार म्हणून अडकवले जाणे, बोलताना एक वाक्य उलट वापरले जाणे, यातून केस, चौकशी, नोटीस यासारख्या गोष्टी सुरू होऊ शकतात. नंबर 2 आहे समाजात बदनामी आणि नाव खराब होणे. चुकीचा फोटो, व्हिडिओ व्हायरल होणे, अफवा पसरवली जाणे, लोक गैरसमज करून दूर जाणे. तूळ राशीच्या लोकांसाठी प्रतिष्ठा फार महत्त्वाची असते, पण या काळात ती एका क्षणात धुळीस मिसळून जाऊ शकते. नंबर 3 आहे घरातील मोठा वाद आणि नातेसंबंध पुन्हा तुटणे. जुने वाद पुन्हा उफळणे. चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्यामुळे घरात भांडण, कायमची दरी निर्माण होते. हा वाद पुढे कायदेशीर किंवा सामाजिक स्वरूपही घेऊ शकतो. नंबर 4 आहे मानसिक धक्का आणि अंतर्गत ताण. अचानक घडलेल्या घटनेमुळे भीती, अपराधी नसतानाही अपराधभाव, झोप न लागणे, अस्वस्थता हा मानसिक परिणाम दीर्घकाळ टिकतो. नंबर 5 आहे करिअर किंवा व्यवसायावर परिणाम. ऑफिसमध्ये आरोप, वरिष्ठांचा विश्वास कमी होणे, व्यवसायात नाव खराब होणे याचा आर्थिक परिणामही होऊ शकतो. तूळ राशीसाठी या काळात काय करावे, तर शक्य तितका शांत आणि एकांतात वेळ घालावा. कोणताही वाद टाळा. जुने विषय पुन्हा काढू नका. निर्णय घ्यायचाच असेल तर संक्रांतीनंतर घ्या. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. हा काळ थांबा, पहा आणि स्वतःला वाचवा असा आहे. 3 जानेवारी पौर्णिमा ते संक्रांती हा काळ तूळ राशीसाठी संयम, मौन आणि सावधानपणा शिकवणारा आहे. या काळात ग्रह तुमच्यावर थेट संकट आणत नाहीत, पण चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकांत नेऊन मोठ्या अडचणीचे बीज पेरतात. एक छोटा निर्णय, एक सहज भेट, एक साधा प्रवासही पुढे जाऊन मोठ्या कांडाचं रूप घेऊ शकतो. या काळात वादग्रस्त ठिकाणे, भूतकाळातील लोक आणि गर्दीची अनोळखी वातावरणे टाळली तर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. उलट संयम ठेवलात तर ही वेळ शांतपणे निघून जाईल आणि संक्रांतीनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल. लक्षात ठेवा, प्रत्येक ग्रहयोग शिक्षा देण्यासाठी नसतो. काही योग सावध करण्यासाठी असतात. हा काळही तसाच आहे. जो तूळ राशीचा व्यक्ती हा इशारा वेळेत ओळखेल तो मोठ्या संकटातून वाचेल, आणि जो दुर्लक्ष करेल त्याच्यासाठी हा काळ आयुष्यभर लक्षात राहील. अशा अनुभवांची सुरुवात ठरू शकतो. म्हणून या काही दिवसात धावपळ नाही, वाद नाही, भावनिक उतावळेपणा नाही. शांत राहा, स्वतःपुरते राहा आणि संक्रांतीपर्यंत स्वतःचं संरक्षण हाच सर्वात मोठा उपाय समजा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.